नमस्कार मंडळी, आपल्या एजे लाईव्ह ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमची अगदी साधी सोपी दिनचर्या, भाड्याची रूम, नागपंचमीची पूर्ण तयारी, मंदिरातील दर्शन सगळे पाहायला मिळणार आहे। चला तर मग आता तुम्हाला पूर्ण घराचे होम टूर करून देते। हे आहे आमचे छोटेसे किचनमध्ये माझ्या मैत्रिणींनी लग्नामध्ये दिलेली राधाकृष्ण सुंदरशी प्रतिमा आणि हे आमचे किचन। चला तर आता काय करताय? सगळ्यात आधी तुम्हाला सांगावे म्हणजे महादेवाच्या आशीर्वादाने आमच्याकडे सर्वच काही आहे। एक भाड्याचे घर, जीवनावश्यक सर्व सुख सुविधा आहेत। चला तर आता आपण हॉलकडे जाऊया। आमच्या हॉलमध्ये चारही दिशेने सुंदर हवा येते आणि शांत झोप लागते, कारण आमच्या एकाच हॉलला चारही साईडने 4 दरवाजे आहेत। सुंदर हवा देखील येते आणि दृश्य खूप सुंदर दिसतं। मागच्या बाजूला खूप मोठे ओपन स्पेस आहे आणि हिरवीगार निसर्गाचे स्पर्श देखील। माझी दोन्ही भांडे पण काही वेळा इथेच होतात। घराच्या आजूबाजूला शेती असल्यामुळे इथला व्ह्यू आणि हवा खूप सुंदर येते। तर मग आपण वळूया फ्रंट बाल्कनीमधील व्ह्यूकडे। बाल्कनीमधून पण खूप सुंदर असे मनाला मोहून घेणारे दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल। पावसाळा लागला पण तरीही कूलरची गरज पडते, म्हणून आमचा कूलर अजूनही चालूच आहे। समोर फुलांचा बगीचा आणि हिरवीगार निसर्गाचे सुंदर दृश्य इथून आम्हाला रोज पाहायला मिळते आणि मन शांत होऊन जाते। विचार विमर्श आणि चिंतन करायला खूप शांत निसर्गाच्या कुशीत वसलेली ही जागा आहे, म्हणजेच आमचे घर। आज मोसम पण पाण्याचा होता तर अशी होती आमची छोट्याशा घराचे होम। चला तर आता आपण वळूया आजच्या मुख्य कारणाकडे, नागपंचमीची पूजेची तयारी। हे तुम्ही पाहू शकता, मी पूजा करत आहे। आज नागपंचमी असल्यामुळे घरामध्ये पूजेची तयारी सुरू आहे। सण म्हटले की घरात वेगळेच प्रसन्नता येते। छोटे असले तरी सणाच्या दिवशी मनापासून केलेली पूजा आणि श्रद्धा यामुळे घरातील वातावरण अगदी वेगळे वाटते। महादेवाची पूजा मांडली, पांढरी फुलं, बेलफळ, बेलपत्री वाहिली आणि त्यानंतर यांनीसुद्धा महादेवाची पूजा केली। देवताला नमस्कार केला आणि आपल्या कुटुंबासाठी सुख, शांती आणि आरोग्याची प्रार्थना केली। सण किती मोठे किंवा छोटे असले, देवासमोर मनापासून केलेली प्रार्थना हे सगळ्यात महत्त्वाचे असते। नागपंचमीची आणि श्रावण सोमवारातील पहिल्या सोमवाराची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आम्ही दोघांनी मिळून पूजा केली, कारण लग्नानंतरचे आमचे पहिले सण होते नागपंचमी आणि श्रावण सोमवारातली पहिला सोमवार। दोघे मिळून आम्ही प्रार्थना केली, पूजा केली, महादेवाला आमच्या कुटुंबासाठी सुख, शांती आणि आरोग्याची प्रार्थना केली। आमचा व्यवसाय अशाच चांगल्या रीतीने समोर जाऊ दे, मोठा होऊ दे, खूप चांगला नाव कमवू दे, हीच आमची प्रार्थना आहे। आम्ही दोघांनी देखील देवासमोर माथा टेकला आणि प्रार्थना केली, देवा असेच तुमची कृपा आमच्यावर सदैव राहू दे। झाल्यानंतर आमची तयारी झाली आईच्या घरी जायची। आता आम्ही निघालो आईच्याकडे जाण्यासाठी। दिवशी आईच्या घरी गेले की घरचे वातावरण खूप वेगळे होऊन जाते। वाटेत आम्हाला फुलाचे झाड दिसले। माहीत नाही की हे फूल देवाला चालते की नाही, कारण मलाही हे माहीत नाही की हे फूल कशाचे आहे। जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबत हे पण सांगा हे फूल महादेवाला चालते की नाही। ह्या विचाराने केतकीचे फूल सोडून महादेवाला सर्वच फुलं चालतात। चला तर मग आता आपण जाऊया माझ्या सासरवाडीकडे। माझी सासरवाडी खूप दूर नाही, 15 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि 15 मिनिटात आम्ही माझ्या सासरवाडीत देखील पोचलो। आणि हे आहे बाहेरचे दृश्य, फुलाचे झाड आहे, समोर बाजूच्या साईडला चाफाचे झाड देखील आहे। घरी पोचल्यानंतर सगळ्यात अगोदर आमचे स्वागत जॅकीनेच केले। जसं जॅकीने आम्हाला बघितले त्याला खूप आनंद झाला। नेहमीचा असाच अंगावर येतो, त्यांच्या अंगावर खूप आहे, त्याला त्यांच्या अंगावर गेल्याशिवाय गमत नाही। सध्या आमच्या घरात 6 सदस्य आहे, आई बाबा आणि आणि माझे लहान देर आशिषजी। मोठे व्यवसाय आहे, बिल्डिंग मटेरियल आणि चिखलदऱ्याला त्यांचे हॉटेल पण आहे। आणि आमच्या घरातील 6 सदस्य सर्वात लहान सदस्य म्हणजे आमच्या लाडकाचे। चला तर मग तुम्हाला आईच्या घरचे होम टूर करून देते। हे आहे हॉल आणि हे आहेत माझ्या सासूबाई, आमच्या आहूंच्या आई। हे आहे मधली रूम। हे आहे आमचे छोटेसे किचन। आईने देखील नागपंचमीची आणि श्रावण सोमवारातील पहिल्या सोमवाराची खूप सुंदर पूजा केली होती। तर आम्ही तुम्हाला छोटेसे किचनचे टूर करून देते। हे आहे आमचे छोटेसे किचन। काय झालं? चहा कोण कोण पिते चहा? आम्ही सगळेच चहा कोण पिते? जॅकी चहा पिते का? हां, सगळ्यात पहिले जॅकी चहा पितो। जाकू तू जॅकी चहा पिते का? पहिले सांग, खाऊ की नाही?
तो पाय जेठी हा आहे आमच्या घरचा पोर्च. पोर्च समोर मोठे फुलाचे झाड आहे. अंगणात तुळस, विहीर, बाजूने ओपन स्पेस असल्यामुळे गोंडलिंबाचे झाड, गुलाबाचे झाड देखील आहे. आता आम्ही निघालो मंदिराकडे. मंदिर अगदी 10-15 मिनिटाच्या अंतरावरच होते. आज श्रावण सोमवारील पहिला सोमवार आणि नागपंचमी, त्यामुळे मंदिरात थोडी गर्दी होती. थोडे वाट पाहून आम्ही जाऊन सर्वात आधी नागरायाचे दर्शन घेतले आणि पूजा केली. त्यानंतर शिवलिंगाची पूजा केली, दर्शन घेतले. श्रावण महिना आणि भगवान महादेव हे नातेच खूप सुंदर आहे. त्यामुळे आजच्या या सुंदर पवित्र दिवशी महादेवाच्या चरणी माथा टेकून मनापासून प्रार्थना केली. बाजूलाच हनुमानजीचे मंदिर देखील आहे. तिथे हनुमानजीच्या चरणी मनापासून प्रार्थना केली आणि या पवित्र दिवशी भक्तिभावाने पूर्ण झाला. देवदर्शन करून आम्ही परत आमच्या घराकडे आलो. घराकडे येताना फुलांचे झाड खूप सुंदर दिसत होते. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा. सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावण सोमवारच्या आणि नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. पण एक वेळा ते विचारा, आजचा शिरा कसा झाला नागपंचमीचा? शिरा कसा झाला? गोड झाला?